इंग्रजी बोलायला शिकायचं आहे, मग इंग्रजी वाक्य तर बनवायला यायलाच हवीत. म्हणूनच आज आपण या व्हिडिओमधून अगदी सोप्या पद्धतीने छोटी तशीच मोठ्यातलं मोठं कोणतंही वाक्य कसं बनवायचं ते शिकणार आहोत. वाक्य बनवायला शिकायच्या आधी आपण सेंटेन्स म्हणजे काय ते पहिल्यांदा पाहूया. तर काय सेंटेन्स म्हणजे काय? अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कम्प्लीट थॉट. म्हणजे एक शब्दांचा समूह की जो पूर्ण विचार व्यक्त करतो. किंवा अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स अरेंज्ड इन ए पर्टिक्युलर ऑर्डर टू कन्वे सम मीनिंग. म्हणजे शब्दांचा समूह की जो एका पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये मांडलेला असतो आणि त्याच्यातून एक विचार व्यक्त होत असतो, एक आयडिया, एक थॉट व्यक्त होत असतो. आता इथे पहा, हे एक सेंटेन्स लिहिलं गेलंय, द रँक ही बेल. याच्यातून काय विचार व्यक्त होतोय का? म्हणजे आपल्याला हे सेंटेन्स योग्य वाटत नाही, पण तेच सेंटेन्स असं लिहिलं, ही रँक द बेल. त्यावेळी आपल्याला त्याच्यामधून काय बोलायचं आहे, कोणता विचार व्यक्त करायचा आहे ते लक्षात येत आहे. ही रँक द बेल म्हणजे त्याने बेल वाजवली. हा विचार किंवा हा थॉट ह्याच्यातून आपल्याला व्यक्त होत आहे किंवा आपल्यापर्यंत पोचत आहे. पण वरच्या सेंटेन्स मधून आपल्याला ते काय म्हणणं आहे किंवा काय मांडलं गेलंय ते व्यक्त होत नाही. म्हणूनच सेंटेन्स हे त्या पर्टिक्युलर ऑर्डर मध्येच मांडायला हवं. आता ती ऑर्डर कोणती सेंटेन्स बनवण्याची? तर इथे पहा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या ऑर्डर मध्येच सेंटेन्स मांडायला हवं किंवा या ऑर्डर मध्येच सेंटेन्स बनलं जातं. लक्षात घ्या, सेंटेन्स हे कॅपिटल लेटरने सुरू होतं आणि फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेशन मार्कने संपतं. ओके. आता वाक्य बनवायच्या आधी आपण पार्ट्स ऑफ सेंटेन्स पाहूया, म्हणजे तुम्हाला वाक्य बनवायला अजूनच सोपं जाईल. आता पार्ट्स ऑफ सेंटेन्स कोणते कोणते असतात? द सेंटेन्स हॅज मेन टू पार्ट्स. कोणते? सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. आता सब्जेक्ट म्हणजे काय आणि प्रेडिकेट म्हणजे काय? तर इथे हे सेंटेन्स पहा, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. या सेंटेन्स मध्ये बर्ड्स हा सब्जेक्ट आहे आणि राहिलेलं जे वाक्य आहे फ्लाय इन द स्काय हे सगळं वाक्य प्रेडिकेट आहे. म्हणजेच फ्लायच्या वर्बच्या अगोदर जो पार्ट आहे तो सब्जेक्ट आहे आणि फ्लाय तसंच फ्लाय नंतरचा जो पार्ट आहे वर्ब आणि वर्ब नंतरचा जो पार्ट आहे तो प्रेडिकेट आहे. आता सब्जेक्ट म्हणजे काय आणि तो कसा ओळखायचा ते पहिल्यांदा आपण पाहूया. तर सब्जेक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता कसा सब्जेक्ट ओळखायचा? इट आन्सर्स हू ऑर व्हॉट इज द टॉपिक ऑफ सेंटेन्स. म्हणजे काय? तर आता हे एक्झाम्पल पहा, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. म्हणजे कोण किंवा काय हा प्रश्न जेव्हा विचारला जातो आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर असतं ते सब्जेक्ट असतं. आता पक्षी आकाशात उडतात. कोण उडतात? पक्षी, म्हणजेच बर्ड्स. म्हणून इथे सब्जेक्ट काय आहे? बर्ड्स. काय उडतात? बर्ड्स. म्हणजे हू आणि व्हॉट हा क्वेश्चन विचारल्यानंतर जे आन्सर येतं तो सब्जेक्ट असतो. अशा पद्धतीने सब्जेक्ट ओळखायचा असतो. नेक्स्ट, ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी. व्हॉट इज बेस्ट पॉलिसी? ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी. म्हणजेच इथे सब्जेक्ट कोण आहे? तर ऑनेस्टी. ऑनेस्टी हे एक नाऊन आहे. कसलं नाऊन आहे? अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. जेव्हा मी पार्ट ऑफ स्पीच हे व्हिडिओज बनवणार आहे त्यात मी हे तुम्हाला अगदी डिटेल एक्सप्लेन करणार आहे. ओके. नेक्स्ट बघा, इट मे कन्सिस्ट वन ऑर मोर दॅन वन वर्ड्स. म्हणजे सब्जेक्ट हा एक किंवा एकापेक्षा जास्त शब्द सुद्धा असू शकतो. जरुरी नाही की सब्जेक्ट हा फक्त एकच शब्द असतो, तर एकापेक्षा जास्त पण शब्द असू शकतात. आता इथे पहा, द टॉल बॉय इन द रेड शर्ट इज माय ब्रदर. हु इज माय ब्रदर? द टॉल बॉय इन द रेड शर्ट. हे पूर्ण काय आहे? सब्जेक्ट आहे. म्हणजे हे याच्यामध्ये एकापेक्षा जास्त शब्द आहेत पण तरी सुद्धा ते पूर्ण सगळं सब्जेक्ट आहे. द टॉल बॉय इन द रेड शर्ट. ओके. नेक्स्ट पहा, युअर वे ऑफ टॉकिंग इज पोलाइट. व्हॉट इज पोलाइट? युअर वे ऑफ टॉकिंग. म्हणजे काय पोलाइट आहे? तर तुझी बोलण्याची पद्धत नम्र आहे. बरोबर. नेक्स्ट, अ नाउन और प्रोनाउन जनरली ऍक्ट्स ॲज सब्जेक्ट.
म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊन हे साधारणतः हेच सब्जेक्ट असतात वाक्यामध्ये. तर नाऊन प्रोनाऊन काय, राम, सीमा, किंवा प्रोनाऊन ही, शी, इट, वी, दे. ओके, तर हे वाक्यामध्ये सब्जेक्ट असतात. ओके, आता इथे पहा, रवी प्लेस क्रिकेट. कोण क्रिकेट खेळतो? रवी. म्हणून रवी हा सब्जेक्ट आहे आणि रवी काय आहे? नाऊन आहे. ही लिव्स इन मुंबई. हु लिव्स इन मुंबई? ही. ही इज अ सब्जेक्ट, करेक्ट, अँड ही इज अ प्रोनाउन. नेक्स्ट, my brother, my sister and I went to the park. Who went to the park? My brother, my sister and I. हे टोटल काय आहे? सब्जेक्ट आहे. बरोबर. पुढे पाहूया प्रेडिकेट. आता प्रेडिकेट कसं ओळखायचं, त्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते पाहूया. इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट. सब्जेक्ट काय करतोय किंवा कोणते ऍक्शन करतोय हे प्रेडिकेट सांगत असतं. तर इथे पहा, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. म्हणजे बर्ड्स काय करतायत? तर फ्लाय इन द स्काय. बर्ड्स पक्षी उडतात हे इथे सांगितलं गेलंय. म्हणजे तो सब्जेक्ट काय करतो ते सांगितलं गेलंय. नेक्स्ट पहा, इट कन्सिस्ट ऑफ ऍटलिस्ट वन वर्ब. कोणतं वर्ब? फायनाईट वर्ब. म्हणजे याच्यामध्ये ऍटलिस्ट कमीत कमी एक वर्ब असतं आणि ते कोणतं वर्ब असतं? फायनाईट. आता फायनाईट वर्ब काय ते थोडक्यात पाहूया. फायनाईट वर्ब म्हणजे मेन वर्ब असतं ते वाक्यामध्ये आणि ते वाक्याचा काळ सांगत असतं आणि सब्जेक्ट बरोबर ऍग्री असतं. म्हणजे सब्जेक्ट नुसार चेंज होत असतं. जर सब्जेक्ट चेंज झाला तर ते वर्ब सुद्धा चेंज होत असतं. तर प्रेडिकेट मध्ये एक वर्ब हे असायलाच हवं असतं. एक्झाम्पल पहा, आय लव्ह रायटिंग स्टोरीज. आता इथे लव आणि रायटिंग असे दोन वर्ब्स दिसत आहेत, पण याच्यामध्ये लव हे फायनाईट वर्ब आहे, वाक्याचं मेन वर्ब आहे आणि ते टेन्स शो करायचं सुद्धा काम करतं. कसं ते पहा. आता इथे या वाक्याचा अर्थ काय आहे? आय लव्ह रायटिंग स्टोरीज. मला गोष्टी लिहायला आवडतात. बरोबर. आता मला गोष्टी लिहायला आवडत होत्या. हे कसं? आय लव्ह रायटिंग स्टोरीज. बरोबर. म्हणजे हे जे वर्ब आहे लव्ह ते त्या वाक्याचा टेन्स काळ शो करायचं काम करतंय. बरोबर. आणि तसंच हे जे वर्ब असतं फायनाईट वर्ब ते सब्जेक्ट नुसार चेंज होत असतं. म्हणजे सब्जेक्ट चेंज झाला की ते वर्ब सुद्धा चेंज होतं. इथे पहा, ही लव्स रायटिंग स्टोरीज. आता इथे सब्जेक्ट काय आलाय? ही. बरोबर. ही काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे, म्हणून त्याच्याबरोबर जर कोणतं वर्ब आलं की त्याला यस लागतो. बरोबर. म्हणून इथे हे सब्जेक्ट नुसार चेंज होत आहे, म्हणून हे फायनाईट वर्ब आहे. ओके. आणि रायटिंग हे काय? इनफायनाईट आहे, ते चेंज होत नाही. त्याच्या म्हणजे वाक्य कोणत्याही टेन्स मध्ये असलं किंवा कोणताही सब्जेक्ट असला तरी ते ऍज इट इज राहतं. हे झालं थोडक्यात फायनाईट वर्ब. याच्यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आता पुढे पहा, वर्ब मे फॉलोड बाय ऑब्जेक्ट. म्हणजे जे वर्ब आहे त्याच्या मागून ऑब्जेक्ट येत असतं. बरोबर. किंवा ऑब्जेक्ट नसतं सुद्धा. जरी ऑब्जेक्ट नसलं तरी सुद्धा त्या वाक्याचं मिनिंग लागत असतं. आता बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात. इथे काय ऑब्जेक्ट आहे का त्या वर्बच्या नंतर? नाही, तरी सुद्धा हे वाक्य पूर्ण होत आहे. नंतर इथे पहा, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. तर हे इन द स्काय हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्जेक्ट मध्ये काहीही असू शकतं. फ्रेज असू शकते, ऍडजेक्टिव्ह असू शकतं, ऍडवर्ब असू शकतं. ऑब्जेक्ट मध्ये जो राहिलेला पार्ट असतो तो ऑब्जेक्ट असतो. ओके. आता आपण वाक्य कसं बनवायचं ते शिकूया. इथे पहा एक्झाम्पल, तिने सफरचंद खाल्लं. बरोबर. आता वाक्य कोणत्या ऑर्डर मध्ये बनवलं जातं? तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके. आता इथे सब्जेक्ट काय आहे? तर आता सब्जेक्ट शोधण्यासाठी आपल्याला क्वेश्चन विचारायचा आहे, कोणी किंवा काय. बरोबर. तर कोणी खाल्लं? तिने. ती म्हणजे काय? शी. बरोबर. वर्ब काय आहे? खाल्ले. खाल्ले म्हणजे हा पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, म्हणून इथे इटचं काय होणार? एट. शी एट. बरोबर. आणि ऑब्जेक्ट काय आहे? काय खाल्ले? तर सफरचंद. बरोबर. मग वाक्य काय बनेल? शी एट ॲन ऍपल. बरोबर. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या ऑर्डर मध्ये वाक्य बनलं जातं. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल, मला रेस्टॉरंट मध्ये जेवायला आवडते.
आता इथे सब्जेक्ट काय आहे, कोणाला आवडते, मला, म्हणजे सब्जेक्ट कोण आहे, मला म्हणजेच मी, म्हणजे आय. ओके. वर्ब काय आहे, आवडते. आवडते म्हणजे काय, लाईक. बरोबर. आय लाईक. काय आवडते, जेवायला. टू ईट. आणि कुठे, रेस्टॉरंटमध्ये. मग आता हे वाक्य कसं बनेल, तर इथे पहा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस प्लेस या ऑर्डरमध्ये हे वाक्य बनलं जाईल. आता इथे ऑब्जेक्ट म्हणजे काय हा क्वेश्चन विचारायचा, काय आवडते, तर जेवायला आवडते. आय लाईक टू ईट ॲट अ रेस्टॉरंट. बरोबर. आय लाईक, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस प्लेस. बरोबर. या ऑर्डरमध्ये अशी वाक्य या ऑर्डरमध्ये बनली जातात. पुढे नेक्स्ट एक्झाम्पल पहा. मला दर संध्याकाळी माझ्या टेरेसवरून सूर्यास्त पाहायला आवडतं. आता हे कसं बनेल, ही ऑर्डर पहा. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस प्लेस आणि प्लस टाइम. म्हणजे काय, कुठे, कधी, हे तुम्ही लक्षात ठेवा. काय, कुठे, कधी या ऑर्डरनुसार आपण ते प्रश्न विचारून त्या पद्धतीने वाक्य बनवायचं. पहिलं पहा, सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे, मी, म्हणजेच आय. वर्ब काय आहे, आवडतं. बरोबर, म्हणजे लाईक. आय लाईक. काय आवडतं, सूर्यास्त पाहायला, वॉचिंग सनसेट. कुठे, कुठून, माझ्या टेरेसवरून, फ्रॉम माय टेरेस. टाइम म्हणजे कधी आवडतं, दर संध्याकाळी, एव्हरी इव्हिनिंग. मग आता वाक्य इथे काय बनेल, आय लाईक वॉचिंग द सनसेट फ्रॉम माय टेरेस एव्हरी इव्हिनिंग. ओके. काय, कुठे, कधी ही ऑर्डर लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. ती नवीन गोष्टींची पुस्तके वाचायला ग्रंथालयात जाते. बरोबर. आता इथे सब्जेक्ट काय आहे, कोण जाते, ती जाते. ती म्हणजे शी. वर्ब काय आहे, जाते, म्हणजे गो. शी गोज. बरोबर. कुठे जाते, आता इथे प्लेस. कुठे जाते, तर ग्रंथालयात, टू द लायब्ररी. का जाते, कशाला जाते, तर नवीन गोष्टींची पुस्तके वाचायला, टू रीड न्यू स्टोरी बुक्स. बरोबर. आता इथे ऑर्डर काय आहे, कुठे, वर्बच्या नंतर प्लेस, म्हणजेच कुठे विचारायचं प्रश्न, आणि का म्हणजे कशासाठी. तर इथे आता सेंटेन्स काय बनेल पहा. शी गोज टू द लायब्ररी टू रीड न्यू स्टोरी बुक्स. वर्ब प्लस प्लेस प्लस पर्पज, म्हणजेच का किंवा कशासाठी. तर अशी वाक्य या ऑर्डरमध्ये बनवायची. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आम्ही भाजीपाला खरेदी करायला बाजारात जातो. आता इथे सुद्धा कुठे आणि का. बरोबर. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस प्लेस प्लस पर्पज. आता इथे पहा, सब्जेक्ट कोण आहे, तर कोण जातो बाजारात, आम्ही, म्हणजेच वी. जातो म्हणजे गो. कुठे, टू द मार्केट. का, कशासाठी जातो, तर पर्पज. काय आहे, का कशासाठी जातो, तर भाजीपाला खरेदीला, टू बाय व्हेजिटेबल्स. बरोबर. मग वाक्य काय बनेल, वी गो टू द मार्केट टू बाय व्हेजिटेबल्स. बरोबर. म्हणजे जेव्हा एखादं डेस्टिनेशन असतं, एखादं डेस्टिनेशन ठरलेलं असतं की त्या ठिकाणी जायचं आहे, त्यावेळी वर्बच्या नंतर लगेचच प्लेस येतं. म्हणजे त्या ठिकाण जे आहे ते वर्बच्या नंतर लगेचच येतं आणि नंतर जो पर्पज आहे, कशाला जातोय, कशासाठी जातोय, ते मेन्शन येतं. म्हणजे हे वाक्य, डेस्टिनेशन जे असतं ते वाक्य या अशा पद्धतीने बनली जातात. पुढे एक्झाम्पल पाहूया. तो रोज काम करायला आपला लॅपटॉप ऑफिसमध्ये आणतो. आता इथे सब्जेक्ट कोण आहे, कोण आणतो, तो म्हणजे ही. वर्ब काय आहे, आणतो, म्हणजे ब्रिंग, ब्रिंग्स. ऑब्जेक्ट काय आहे, काय आणतो, लॅपटॉप. पुढे प्लेस, कुठे, ऑफिसमध्ये. पर्पज काय आहे, का, कशाला, काम करायला, फॉर वर्क. आणि टाइम म्हणजे कधी आणतो, तर रोज, एव्हरी डे. आता हे वाक्य कसं बनेल पहा. ही ब्रिंग्स हिज लॅपटॉप टू द ऑफिस टू वर्क एव्हरी डे. आता हेच वाक्य जर एव्हरी डे पुढे वापरून बनवलं तरी सुद्धा चालेल. म्हणजेच पहा कसं,
एव्हरी डे ही ब्रिंग्स हिज लॅपटॉप टू द ऑफिस टू वर्क. असं सुद्धा हे वाक्य बनलं जाऊ शकतं. ओके. सो फ्रेंड्स, आय होप तुम्ही आता वाक्य बनवू शकता. तर हा एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की याचं तुम्ही आन्सर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी तुम्हाला याच्यावर नक्की रिप्लाय देईन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाइप्स ऑफ सेंटेन्सेस सांगणार आहे, म्हणजे वाक्य कोणकोणत्या प्रकारची असतात आणि ती कशी बनली जातात हे एक्सप्लेन करणार आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील.